अरे काय विनाश, काय विचार करतोय? डीएनए आणि आरएनएचा निगेटिव्ह चार्ज का असतो सर? अच्छा, तुला डीएनए आरएनएचा चार्ज का निगेटिव्ह आहे कळत नाहीये? एकच मिनिट, तुम्हाला पण सांगतो. काय असतं, डीएनए किंवा आरएनए मध्ये असते एक शुगर. शुगर डीऑक्सीरायबोज पण असू शकते, रायबोज पण असू शकते. इथल्या ऑक्सिजन वरती ठरतं. ऑक्सिजन लिहिलाय तर रायबोज आहे, नसेल तर डीऑक्सीरायबोज आहे. इथे एच असतो, इथे नायट्रोजन बेस अटॅच असतो. आता इथे जो CH2 असतो, इथे जो CH2OH असतो, या CH2OH ला इथे फॉस्फोरिक ऍसिड जॉईन होणार आहे. काय जॉईन होणार आहे? फॉस्फोरिक ऍसिड. आणि यांच्यामध्ये H2O रिमूव्ह होऊन हा फॉस्फोरिक ऍसिड जॉईन झाला. आता हा जॉईन झाल्यावर हा बनला न्यूक्लियोटाइड. असे खूप सगळ्या न्यूक्लियोटाइडचा डीएनए आरएनए बनतो. आणि या न्यूक्लियोटाइडचा हा जो OH आहे हा रिकामा असल्यामुळे हा काय करणार? प्रोटॉन देणार. यांनी प्रोटॉन दिला म्हणजे इथं चार्ज कोणता येणार? निगेटिव्ह. म्हणून डीएनए आणि आरएनए निगेटिव्हली चार्ज असतात आणि प्रोटॉन देतात, म्हणून त्यांना ऍसिड म्हणतात. समजलं का रे अविनाश? हो सर. जर तुम्हालाही समजलं असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.